नमस्कार. महाराष्ट्र हवामानमध्ये आपलं स्वागत आहे. मी शेखर करमरकर. आजच्या ठळक गोष्टी सांगतो काय आहेत त्या. येत्या 24 तासांमध्ये घाटमाथ्यावरती अगदी किरकोळ पाऊस आहे. म्हणजे 10 मिलीमीटर सुद्धा नाही आहे आणि तो सोडून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये येत्या 24 तासात कुठेही पाऊस नाहीये. मागच्या 24 तासात जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात कुठेही पाऊस पडलेला नाहीये. हे पिवळे जे काही जिल्हे दिसतायत तिथे पॉइंट काही मिलीमीटर म्हणजे 1-2 मिलीमीटर सुद्धा पाऊस नाहीये. थोडक्यात मागच्या 24 तासात महाराष्ट्रात कुठेही पाऊस पडलेला नाहीये. येत्या 24 तासात सुद्धा तो कुठेही पडायची शक्यता दिसत नाहीये. नंतर आपण एक-एक दिवस पुढे जाऊन बघूयात. हे आहे 14 तारखेचं. ते आत्ता मी रेकॉर्ड करतोय ते 13 जुलै सकाळी किंवा साधारण पहाटे रेकॉर्ड करतोय. तर येत्या 24 तासात तर कुठेही पाऊस नाहीये. फक्त घाटमाथ्यावरती अगदी किरकोळ पाऊस आहे. त्याच्यापुढे म्हणजे 14 तारखेला अ, घाटमाथा आणि बाकी अजूनही कुठे येत नाहीये. कोकणात अगदी किरकोळ काही प्रमाणामध्ये. म्हणजे महाराष्ट्र बाकीचा कोरडाच आहे. मग त्याच्यानंतर 15 तारखेला थोडासा पाऊस वाढतोय. आता मी काल म्हटलं होतं, की पाऊस परततोय असं दिसतंय. परंतु आत्ता मी सांगू शकतो, की हा जो काही पाऊस येत्या आठवड्याभरात पडायची शक्यता आहे, तो घाटमाथा सोडला तर अतिशय किरकोळ असेल. किरकोळ म्हणजे अगदी एक 10 मिलीमीटर वगैरे सुद्धा खूप झाला अशा पद्धतीचा आहे. आता जर आपण 15 तारखेचं बघितलं तर कुठे 3 मिलीमीटर, 4 मिलीमीटर म्हणजे त्याला काही तसा फारसा अर्थ दिसत नाहीये. मग आपण 16 तारखेचं जर बघितलं, तर मग घाटमाथा आणि कोकण किनारपट्टीवर एक रिमझिम पाऊस आहे 10-15 मिलीमीटरच्या आसपास. बाकी कुठेही नाहीये. म्हणजे आता 13, 14, 15, 16 म्हणजे 4 दिवस तर पावसाचं नावच दिसत नाहीये कुठे. आणि 17 तारखेला जो पाऊस दिसतोय, तो थोडाफार दिसतोय. त्याच्यामध्ये मुख्यतः इकडचा जो भाग आहे, जे अ, गोंदिया गोंदियामध्ये बऱ्यापैकी आहे पाऊस. नागपूरच्या पूर्वेकडे बऱ्यापैकी आहे. ब्रह्मपुरी, चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग इथं म्हणजे बेसिकली पूर्व विदर्भात, ते पूर्व विदर्भाच्या पण पूर्वेला असं म्हणूयात आपण. आणि मध्ये म्हणजे हिंगोली, अ, नंतर नांदेड, बीड या भागामध्ये अगदी एक 10 मिलीमीटर सुद्धा नाही. म्हणजे फार-फार तर थोडं रस्ते भिजतील किंवा शेत भिजल्यासारखं वाटेल, इतपतच पाऊस आहे. ते सुद्धा 16-17 तारखेला. म्हणजे जे पाऊस परत येईल असं वाटतंय, तो काही दिसत नाहीये. आणि आता सगळं बघितलं तर जाणारा प्रत्येक दिवस हा दुष्काळाची भीषणता वाढवत चाललेला आहे. पेरण्याचे दिवस पुढे-पुढे ढकलत अशा पॉइंटला येईल, की हा सीझन किंवा खरीप हंगाम हातातनं निघून जाईल अशी परिस्थिती यायला लागलेली आहे. म्हणजे आताची परिस्थिती बघून तर मला कधी-कधी 72च्या दुष्काळाची आठवण येते. मी स्वतः 72चा दुष्काळ बघितलेला नाहीये, ऐकलंय त्याच्याबद्दल. परंतु मागच्या बऱ्याच वर्षात एवढा खंड किंवा एवढा ताण पावसाने दिलेला आठवत तर नाहीये. कारण जूनमध्ये पाऊस नाहीये, जुलै आता अर्धा झाला तरी पाऊस नाहीये आणि याच्यापुढे आठवडाभर फारसा दिसतही नाहीये तो. त्याच्यामुळे परिस्थिती यावर्षी खरोखरच बिकट होत चाललेली आहे. आत्ता महाराष्ट्रावरचे ढग बघितले तर बऱ्याच विरळ झालेले आहेत. खालच्या लेव्हलचे म्हणजे जमिनीच्या जवळ येणारे किंवा 2000 फुटापर्यंतचे ढग जवळ-जवळ दिसतच नाहीयेत. म्हणजे चंद्रपूर, नागपूर भागात थोडे दिसतायत. बाकी हे सगळे जे ढग दिसतायत ते हाय लेव्हलचे म्हणजे 6500 फूट ह्याच्या वरच्या उंचीचे दिसतायत. त्याचा पॅटर्न सुद्धा आडवा दिसतोय. म्हणजे अ, ह्या अशा प्रकारचा ह्याचा पॅटर्न आहे आणि हे ढग खूप हाय क्लाउड्स आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यातून पावसाची शक्यता आता थोडी सुद्धा दिसत नाहीये.
पुढच्या काही दिवसात पाऊस कमी झालेला असल्यामुळे टेम्परेचर्स पण वाढतायत. एस्पेशली डेक्कन प्लॅटू ज्याला आपण म्हणतो, की जिथं दक्षिणेतली राज्य येतात. तर तिथे टेम्परेचर म्हणजे पावसाळ्यात, ऐन पावसाळ्यात म्हणजे आता हा जुलै आहे. जुलैत व्यवस्थित पाऊस असतो आणि तेव्हा सुद्धा जर टेम्परेचर जास्त जात असतील, इव्हन महाराष्ट्रामध्ये सुद्धा अमरावती 32, नांदेड 33, सोलापूर 31 म्हणजे 30च्या वर टेम्परेचर महाराष्ट्रातल्या बऱ्याच गावांमध्ये जातायत. हे फार चांगली गोष्ट नाहीये आणि हे असं दाखवतंय, की पाऊस येत नाहीये त्या भागात. तैवान आणि चीनमध्ये असलेलं बावी नावाचं जे चक्रीवादळ, ज्याला आता टायफून म्हणतोय आपण, म्हणजे त्याचा स्पीड खूप वाढलाय. तर त्याचं इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता कमी झालेली आहे. परंतु अजून सुद्धा त्याचं वारं खेचणं सुरूच आहे. आणि त्यांनी चीनमध्ये बऱ्याच उंच लाटा म्हणजे 4 मजली, 5 मजली उंच लाटा तयार केलेल्या होत्या. बरेचशा ठिकाणी पूर आलेले आहेत. म्हणजे तशी ती मोठी सिस्टीम होती. ज्यांनी बरंच आपलं महाराष्ट्रातलं पण वारं खेचून घेतलेलं होतं. आता ते कमी-कमी होत जायला काही दिवस लागतील, पुढचे 2-3 दिवस. तोवर तर महाराष्ट्रात पाऊस दिसतच नाहीये कुठे. अ, या मॅपमध्ये आत्तापासून पुढचे 5 दिवस 13, 14, 15, 16, 17 असं एकत्रित मिळून किती पाऊस पडेल हे दाखवलंय. तर त्याच्यामध्ये पुढचे 2-3 दिवस खूपच कमी पाऊस आहे. जो काही आहे तो त्याच्यानंतरच्या 2 दिवसात दाखवतोय. तर त्याच्यामध्ये अ, घाटमाथा आणि कोकण इथं बऱ्यापैकी पाऊस आहे. ते पुन्हा तिथंच पाऊस आहे. नंतर जर आपण मधला भाग बघितला तर तिथे तुरळक प्रमाणात पाऊस आहे. पण त्याचा ॲक्चुअली पाणी त्यातनं म्हणजे नद्या प्रवाहित होतील का? धरणात पाणी येईल का? किंवा शेतीला पेरण्यांना तरी ते पुरेल का? ह्याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. अ, फार तर थोडंसं भिजेल, पण फारसं त्यातनं अपेक्षा नाहीये दिसत आहे. अ, नागपूरच्या पलीकडे मात्र बऱ्यापैकी पाऊस पडेल. म्हणजे गोंदियाला 25 मिलीमीटर आहे. ब्रह्मपुरीला 23 आहे. म्हणजे हा जर भाग आपण बघितला अ, चंद्रपूर आणि नागपूरच्या पलीकडचा, तर तिथे थोड्याफार प्रमाणात दाखवतंय. बाकी मध्ये पाऊस आहे म्हणजे शून्य असं नाहीये. ते सुद्धा पुढचे 2 दिवस. आधीचे 3 दिवस तर जवळ काहीच नाहीये. तर असं आहे सध्या परिस्थिती. त्याच्या पुढचं सांगणं तसं अवघड असतं कारण कंडिशन सारख्या बदलत असतात. आपण प्रेडिक्शन देतो. प्रेडिक्शन जर बघितली म्हणजे पुढच्या 10 दिवसातली जरी बघितली, तरी फारसा पाऊस काही दिसत नाहीये. त्याच्यामुळे ज्यांच्या पेरण्या झाल्या नाहीयेत, त्यांच्या त्या होतील ह्याची सुद्धा गॅरंटी देणं अवघड आहे या पॉइंटला. आणि ज्यांनी पेरण्या केल्या आहेत अ, त्यांची पिकं वाचतील का, वाढतील का, हेही सांगणं अवघड आहे. एस्पेशली मधल्या पट्ट्यामध्ये मराठवाड्याच्या आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेश तिकडे कुठेही पाऊस दिसत नाहीये. त्याच्यामुळे हे सांगणं माझं काम आहे, की पाऊस पडणार नाहीये. कारण सांगायला तरी पाहिजे, जे आहे ते आहे. मी काय आपण पाऊस बनवत नाही. जो आहे दिसतोय तो सांगायला लागतो. त्यामुळे परिस्थिती फारशी आशादायक नाहीये. पाऊस पुन्हा एकदा हुलकावणी देईल असं वाटतंय. पुढचे 3 दिवस तर पावसाची विशेष अपेक्षाच सुद्धा नाहीये. मग तेव्हा त्याच्यानंतर जसं डेव्हलप होईल, जे काही अपडेट होईल ते मी सांगत जाईन. आता पुन्हा उद्या भेटूया. तोवर नमस्कार.